जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार, मी श्रावणी प्रवीण कोरगावकर, केंद्रीय शाळा नांदगाव नंबर 1। आम्ही शिवनेरी किल्ला तयार केला आहे। हा किल्ला फार महत्त्वाचा आहे, कारण स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच गडावर झाला होता। या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे। आपल्याला हा पहिला दरवाजा दिसत आहे, याचे नाव महादरवाजा आहे। याची निर्मिती पेशव्यांनी केली आहे। यावर ही तोफ दिसत आहे, ती जणू शत्रूवर नजर राखून आहे असे वाटते। तेथूनच पुढे आल्यावर हा गणेश दरवाजा दिसतो। याचे दुसरे नाव परवानगी दरवाजा असे सुद्धा आहे। हा दरवाजा पीराचा दरवाजा हा पहिला ढासळल्यामुळे याची निर्मिती झालेली असावी। किल्ल्याचा चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा। हा दरवाजा यादव काळात बांधण्यात आला आहे। अजूनही हा दरवाजा सुस्थितीत असूनही आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दर्शन तेथून होते। हत्ती दरवाजाकडून एक रस्ता किल्ल्याकडे व दुसरा शिवाई देवीच्या मंदिराकडे जातो। पुत्र प्राप्त झाल्यास तुझे नाव त्याला देईल असा नवस शिवाई देवीकडे जिजाऊंनी केला। जेव्हा शिवरायांचा जन्म झाला तेव्हा शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। तुळशी वृंदावनावर सुबक नक्षीकाम केले। शिवाई देवीचे दर्शन घेऊन आपण किल्ल्याकडे जात असताना कुलूप दरवाजा लागतो। याची निर्मिती निजामशहाच्या काळात झाली। यावर लेणी कोरलेली आहे। ही इमारत पहा, येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला। या पावन वास्तूमध्ये राजांची प्रतिमा पाहावयास मिळते। महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर समोरच कमानी मशीद आहे। या मशिदीवर सुंदर नक्षीकाम केले आहे। समोरच ही पाण्याची कमानी टाकी आहे। शिवजन्मस्थळाकडून कडेलोट टोकाकडे जाताना बदामी आकाराची पाण्याची टाकी दिसते। तिला बदामी टाकी असे म्हणतात। याचा आतील भाग दगडाचा बनलेला आहे। इथून पुढे आल्यावर कडेलोट टोकाकडे येतो। अपराध्यांना शिक्षा देण्यासाठी इथूनच कडेलोट केला जातो। असे या टोकावरून जुन्नर शहराचे दर्शन होते। या पहा गंगा जमुना टाक्या। मोठा दगड पोखरून या टाक्या तयार केल्या आहेत। असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला केंद्र शाळा नांदगाव नंबर 1 च्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे। तसेच तुम्हाला किल्ल्याची सफर मी करवली आहे। नक्कीच तुम्हाला हा किल्ला आवडला असेल। धन्यवाद।